प्रयोगाचं नाव सांगा. नमस्कार सर, माझे नाव कल्याणी रघुनाथ मुंडे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सौरभ मुंडे येथे मी इयत्ता 8मध्ये शिकत आहे. नमस्कार सर, मी प्राप्ती मुंडे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सौरभ मुंडे येथे मी इयत्ता 8मध्ये शिकत आहे. आमच्या या प्रयोगाचं नाव वैज्ञानिक सेंद्रिय शेती आहे. यामध्ये आपण बघतो की शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीमध्ये विविध प्रयोग केले जाते. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खते, कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक याचा असे वापर केला जातो. सर, आपल्याला माहीत आहे की पूर्वीचे लोक 90 ते 100 वर्ष जगायचे, निरोगी राहायचे, पण सध्याच्या युगात आयुष्यमान कमी होत जात आहे. याचे कारण तुम्हाला आम्हा सर्वांनाच माहीत आहे. सर, घर आहे, या घरावर जे पाणी आहे हे निसर्गाच्या सानिध्यात बनवलेलं आहे. त्यामुळे आपल्या स्वच्छ हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश नैसर्गिकरित्या मिळतात. आणि छतावरचं पाणी जर आपण विहिरीमध्ये साचवलं तर विहिरीची पुनर्भरण होते आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होते. आणि जे विहिरीचं पाणी आहे ते जर आपण या टाकीमध्ये भरून ठेवलं की आपल्या एखाद्या वेळेस जर विद्युत नसेल तर ते ड्रिपच्या सहाय्याने याच्यामध्ये शेतामध्ये दिले जाते. आणि कंपोस्ट खत आणि गांडूळ खत आहे, याच्या वापरामुळे आपल्या शेतीची सुपीकता वाढते. हे जीवामृत आहे. हे एका एकर शेतीसाठी 10 किलो गूळ, 10 किलो माती, 10 लिटर गोमूत्र, तसेच 10 किलो बेसन असे एक मिश्रण करून ते 8 ते 10 दिवस ठेवले जाते. हे बायोगॅस आहे. या बायोगॅसच्या मदतीने आपण इंधन मिळवू शकतो आणि विद्युत सुद्धा मिळू शकतो. आणि पाण्याची टाकी जर आपण भरून घेतली ओके, धन्यवाद.